मित्रांनो, मी शिवराव स्वागत करतो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलला. आजचा दिवस खूप खास आहे. तुम्हाला समजलंच असेल, कारण मी आज निघालो आहे कशी पंढरी समजले जाणाऱ्या हरिश्चंद्रगडाची भटकंती करायला. यस, खूप दिवसानंतर मी निघालो. त्याच्यासाठी पण मी 2-3 वेळेस प्लॅन केला होता, पण काही रिझनमुळे ते पॉसिबल नाही झालं. पण ह्या सीझनमध्ये हरिश्चंद्रगड पाहण्याची माझी खूप उत्सुकता आहे आणि तिकडे खूप भन्नाट वातावरण आहे असं मला समजलेलं आहे. तर आता आपण निघूया. तर आता आपण आलो आहेत आपल्या स्पॉटवरती. इकडनं सगळे निघणार आहोत आपण. सगळे आपले मेंबर आहेत ट्रिपसाठी जे येणार आहेत ते सगळे. आता आपण निघालो आहे ट्रिपला. पण मला माहिती नव्हतं की आपण एवढे जण, मला वाटलं 10 जण आहेत, 10-15 जण असतील. पण ॲक्च्युअली आता बघितलं तर तुम्हाला समजेल ॲक्टिव्हिटीजमध्ये किती लोक आहेत. हे तुम्ही बघू शकता, टोटल 90 ते 100 लोक आहेत. बाकी आणखी येथील काही पोरं आहेत, भरपूर काही इकडे पाठीमागे पण आहेत बसलेले. सगळे येणार आहेत ट्रिपमध्ये. 100 लोकांची ट्रिप. याच्यात 4 गाड्या आहेत. 4 गाड्यांमध्ये बाकी सगळेजण बसले आहेत. आणि ही आहे आपली गाडी. त्या गाडीमध्ये आपण असणार आहेत. आणि हा प्रकाश आणि आपण आता गाडीचं काही आणला नाही का. आता आपण पेट्रोल पंपावरती आलो. गाडीमध्ये आता डिझेल भरतो आपण. गाड्यालाच आपल्याला पण आता डिझेल भरून आपण निघूयात आपल्या ट्रिपसाठी. स्टार्ट पिंटू आपण आला आपण ही दुनियादारी पासून दूर, झंझट पासून दूर, त्याच्यासाठी असं करून असं ठेवलं आपण. आता ह्याची चार्जिंग कधी संपवायची वाट बघायला. कारण मला घरी त्याला सांगता येते ना, 2 दिवस का लावला नाही फोन, चार्जरच नव्हतं तिथं, चार्जिंग पॉइंटच नव्हता चार्जिंगचा. रोम रोम भाइयों. कॅमेरा चालू झाला की जी बोल. अच्छा. डबल 4 तास झाला सर्व काय रेकॉर्डिंग झालेली आहे. व्हायरल झाले तर आता पण बघू शकतात. आता आम्ही हा ऐक, इकडे आपण कशासाठी चाललोय की आपण आयुष्याच्या वाटेवरती हे आठवडाभर आपण अशा करतो. तर एक ऐतिहासिक ठिकाणी जाऊन एक ऊर्जा आता त्यानं किती एवढं त्यांची आपण एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी चाललो. कशामुळे चाललो? एक जीवन जगन असताना एक्स्ट्रा ऊर्जा लागते, माहितीये का? ऊर्जा, आपली ऊर्जा असते अन्नाची खाल्लेली. अजून एक उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी ऊर्जा लागते. त्या ऊर्जेसाठी आपण तिकडे चाललो आहे. सकाळी कोण करला? अरे मोबाईलची काय गरज आहे तुला? फोटो काढायला हे आता इथूनच मला उतरू देणार नाही त्याने, आणि उतरलो तरी 2,500-2,500 वापस देणार नाही, म्हणून मी बसलो. चल 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 पिंटू, सोडतील तुला, सोडतील 2,500 नो रिटर्न आहेत. सोडतील, गेले तर पळून गेले. आता आपण जेवणासाठी उतरलोय. रात्रीचे 12 वाजलेत. सगळे आता ह्या हॉटेलवरती आलोय, विठू माऊली. सगळे आता जेवण करतील आणि मग जेवण करून आपण निघूयात पुढे. सगळ्यांनी टिफिन वगैरे आणले, त्याचे आता खातात सगळेजण बसून.
एवढंच मजा. सकाळचे 7 वाजले आणि आपण आता संगमनेरच्या जवळ आहोत. बाकी 2 गाड्या पुढे गेल्यात, आपण मागे आहोत. माझी गाडी आपली आहे. आपण थोड्या वेळामध्ये आपल्या स्पॉटवरती पोहोचू. ही नाशिक इथे बघू शकता. नका बसू घरी. थांबा 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 थांबा. आता ओळखला. अहो कुठून 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 लातूर. अच्छा भैयाची थेट भेट. ठीक है. भैयाची थेट भेट. पाणी योग्य वापरून स्वच्छता ठेवा. जलपरी. खोट 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 बोलायचं समझ नाही. गया. भयानं आपल्या इथं डबल सटा ट्राय केलं ते कॉम्बी. कसं होतं भया तिथे कसं आहे पाणी वगैरे कसं होतं भया व्यवस्थित होतं. स्वच्छता कशी होती भया. इकडे 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 खोट 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 बोलायचं. सगळेजण क्वालिटी क्वांटिटी नाही. यूज नका बसू घरी. चला सोशल चहा कॉफी प्यायचं तुम्हाला. हर्षू हर्षू म्हणा हर्षू म्हणा सगळ्यांना. मध्ये हर्षू छान नाव म्हणा. आहे तुझं. आणि कुठं राहतो लातूर मध्ये कुठं राहतो? म्हशीचे चौकशी जनावरांचा बाजारच्या समोर पटेल नगरला. पेट्रोल पंपाच्या बाजूला. पटेल नगरला. पेट्रोल पंपाचं ते आजगर पटेल मित्र आहे रे माझा. तुझं पोरग आजगर पटेल नगर चौक वाटतो. त्या जनरच्या बाजाराच्या समोरला लाईन मध्ये राहतात का? कुठं पेट्रोल पंपाच्या बाजूच्या? नाही नाही इकडे या जरा थोडं ते हिंदुस्तान हॉटेलच्या त्या गोळातून जायचं तिकडे. कबीराज पेंटर्स म्हणून आहे हा त्याच्या इकडे. काय करतोस तू आता? आता मांडी घातला रे. आता तू बसला. आयुष्यात काय करतोय? काय शिकतो? अभ्यास. अबे चालेल. नाही नाही आम्ही मटका शिकत होतो रे. आम्ही अभ्यास. सॉरी सॉरी सॉरी. अगदी नाही. एकटा झालात का? हा. तर बॅग आहे सोबत. मारतोय बोला. कार्यक्रम आहे.
आपण हॉटेलवर आलो आहे. आपली स्टेची सुविधा इथे केली आहे. बघूया आतमध्ये जाऊन. बाकीचे लोक आणखी येत आहेत. हे आहेत आपले मित्र. हे आमचं स्टेच आहे. तर थोडं रेस्ट करूया, फ्रेश होऊन निघूया मग. चला काय आता भेटूया. संडास करून येतो मी थोड्याच वेळात. गर्दी खूप आहे. तुम्ही आता काय करणार? संडासचे दोन प्रकार. एक असतं संडास कबोर्ड ज्याला आपण म्हणतो, आणि एक असतं इंडियन. पण एक नवीन इनोव्हेशन काढलंय तर बघायचं आहे. पहिल्या मजल्यावर बसून संडास करू शकतात किंवा खाल्ल्या मजल्यावर पाय ठेवून पण बसू शकतात. आणि 2 फ्लोअर म्हणजे 1 फ्लोअरचं बनवलेलं आहे. सुंदर आहे बघा, एकदम बघू क्वालिटी आणि क्वांटिटी. भाई आपल्या इथं आलते हागायला राजूरला. कसं आहे एक नंबर कॉम्बी. खोट बोलायचं नाही व्यवस्थित पूर्ण खुल्लं चालतं. तर आपण सगळे आता फ्रेश होऊन ट्रेकिंग साठी निघालोय आम्ही. आता भेटूयात थोड्या पुढे ट्रेकिंग मध्ये काय होतं ते. खूप एक्साइटमेंट आहे. खूप बघूयात काय होतं ते आता. पाऊस तर खूप सुंदर नंबर 1चं वातावरण झालेलं आहे. चला भेटूयात. गाड्या जाऊ देत नाहीये. गडाचं बंद केलंय कारण पावसामुळे. तरी पोरं गेलेत. बघूया. सध्या हरिश्चंद्रगडाची एंट्री बंद केली आहे, कारण की मान्सूनमुळे पाऊस खूप मोठा आहे. त्यामुळे धबधबे वगैरे भरपूर पाणी वाहत आहे. हवा आणि फॉग पण भरपूर आहे. दगड कोसळी होते सगळ्यात मेन. त्यामुळे पर्यटकांना एंट्री बंद केली आहे सध्या. आणि दिवसामध्ये 600 लोकांची एंट्री आहे फक्त. आणि आपल्याला थोडासा लेट झाला आहे, त्यामुळे आपल्याला आता एंट्री नाही भेटणार आहे. तर आपण उद्या मॉर्निंगला येऊयात परत लवकर, आणि मग आपण एक्सप्लोअर करू. पाऊस एवढा मोठा आहे की आम्ही सध्या बाहेर चालत पण नाही जाऊ शकत आहे. बघू शकता पाऊस किती मोठा आहे. दिसतंय आम्ही सगळे 3 जण इथं थांबलो. एका छत्रीमध्ये 3 जण थांबलोय. छत्रीमध्ये एका झाडाखाली 3 जण थांबलोय आम्ही. खूप मोठा पाऊस आहे. ओला चिंब करणारा पाऊस आहे. आपल्या लातूरमध्ये आपल्याला पावसाची आता वाटतं की हरिश्चंद्रगडवर आल्यासारखं फील येते पाऊस पडल्यामुळे. हरिश्चंद्रगडवर नाही गेलो आपण अजून नाही गेलं, कारण की अडवलं समोरून. त्यांनी परमिशन देत नाहीत वरती जायला. पावसामुळे दगड कोसळत आहेत वगैरे. चला पाऊस कमी झाला बघूया म्हणजे आपल्याकडे. हे दोघे फॉरेस्ट ऑफिसरची परमिशन घेण्यासाठी वरती जाऊन आले आणि त्यांना घेऊन येतो म्हणून बोलले, पण ते स्वतः एक्सप्लोअर करून आले वरती. आणि वरील जाऊन जरा थोडस काहीतरी रस्त्याचं काम चालू असल्यामुळं थोडा अंदाज घेण्यासाठी इथल्या स्थानिक एखादी वरी गेलो होतो. अक्षरशः वातावरण असलं भैया डोळ्यानं बघितलंय. मरणच आहे. मरण म्हणाला मरण. काय मरण काय
तिथून बघून तेवढं. आपल्याला जायचं अवघड आहे, जगणंच अवघड आहे. काय करायचं डिसिजन काय पण आपण काय करू, आपण आता जो हरिश्चंद्रगड आहे प्रशासनाला सहकार्य करून आपण उद्या करू. आणि आता आपण इकडे पाठीमागं गाडी घेऊन रतनगडकडे जाऊ, तिकडली सांदन व्हॅलीकडे जाऊ, नायग्रा चला भेटूया.